जयपूरच्या रेशन दुकानात काळ्या बाजाराचा संशय, 3 महिन्यापासून धान्य वाटप बंद असल्याचा गंभीर आरोप। गरीब आदिवासी नागरिकांना न्याय द्या, भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे तहसीलदारांना निवेदन। रेशन गोदामात सडलेले धान्य, दुर्गंधी आणि अनियमिततेचा आरोप, चौकशीची मागणी। कळवण तालुक्यातील जयपूर येथील रेशन दुकानाविरोधात गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत। अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदार कळवण यांना निवेदन देत संबंधित रेशन दुकानदारावर कारवाईची मागणी करण्यात आली। निवेदनानुसार जयपूर येथील रेशन दुकान क्रमांक 226 मधून गेल्या 3 महिन्यापासून अनेक लाभार्थ्यांना रेशन धान्याचे वाटप करण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे गावातील गरीब आदिवासी आणि गरजू कुटुंबांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे। याशिवाय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात धान्य साठा आढळून आला असून काही पोत्यांमध्ये धान्य खराब आल्याने दुर्गंधी पसरल्याचाही दावा करण्यात आलाय। त्यामुळे रेशन धान्याचा काळाबाजार होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पात्र लाभार्थ्यांना तात्काळ न्याय मिळवून द्यावा अशी मागणी समितीने प्रशासनाकडे केली आहे। गिरणा वार्ता न्यूज नेटवर्क, वृत्त संकलन विभाग, कळवण। भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी, मी योगेशभाई नन्नावरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, आमचे संपर्क प्रमुख संजय बाबा गवारे, कळवण तालुक्याचे तालुका अध्यक्ष एकनाथजी चौरे सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज एक गंभीर प्रश्न घेऊन आम्ही तहसीलदारांना भेटलो, त्याचबरोबर पुरवठा अधिकाऱ्यांना भेटलो। या ठिकाणी आमचं राशन दुकान जयपूरमधलं, ह्या जयपूर गाव हे 100% आदिवासी बहुल एरिया आहे। इथला आदिवासी गोरगरीब असल्या कारणास्तव तेथील दुकानदार हा त्यांना गेले 3 महिन्यापासून कुठल्या प्रकारचा धान्य पुरवठा त्यांनी केलेला नाही। त्याचं गोडाऊन पूर्ण भरलेलं असून त्या ठिकाणी कृषी मेलेलं आहे, तिथं रोगराई पसरलेली। असं अन्नधान्य उद्या परवा जर का गोरगरीब दत्ते दिलं, त्याचा काही विश्वास झाला, त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? गेल्या 3 महिन्यापासून आमचा आदिवासी बांधव राशनसाठी झगडत आहे, त्याची उपासमार होत आहे। पण हे धन दांडगे झालेले राशन दुकानदार यांचा माजुरीपाठा पुढे थांबला पाहिजे। त्यासाठी आम्ही पुरवठा अधिकारी धुमाळ साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। त्याचबरोबर हिरे मॅडम नायब तहसीलदार त्यांना पण निवेदन दिले। त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की लवकरात लवकर कारवाई केली जाईल आणि गोरगरीब जनतेला लवकरात लवकर धान्य पुरवठा केला जाईल अशी त्यांनी ग्वाही दिली। मी या निमित्ताने कळवण तालुक्यातील सर्व पाड्यांना, खेड्यातल्या गावांना मी विनंती करतो, ज्या ज्या ठिकाणी राशनदार मनमानी कारभार करत असेल, त्याची दादागिरी करत असेल, गोरगरिबांना जर धान्य पुरत असेल, तर त्याची विरोधामध्ये लढण्यासाठी आपल्यासाठी इथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती ही स्थापन झालेली आहे। त्याचे तालुका अध्यक्ष आमचे एकनाथजी चौरे साहेब यांचा नंबर आम्ही तुम्हाला सेंड करतो। कोणाला वाटल्यास चौरे साहेबांशी संपर्क साधावा। तुमच्या जयपूर गावामध्ये 3 महिन्यापासून तुम्हाला रेशन मिळत नाहीये, ही समस्या आहे तुमची। तर तुम्ही काय सांगाल? रेशन दुकानाकडे आळावर खूपच नुकसान होते। ऑलरेडी वेळ नाही। मग तुम्ही काही प्रशासनाकडे काही मागणी केली आहे का? आतापर्यंत काही निवेदन वगैरे दिले आहेत? निवेदन आज दिलं आहे तहसीलदार साहेबांना, मग बघा काय ॲक्शन घेतो। किती दिवसापासून रेशन मिळत नाही तुम्हाला? 3 महिने झाले। रेशन दुकानदार कुठले आहेत? काळ्याचे। त्यांना काही तक्रार केली होती का? त्यांना वारंवार सांगून पण ते काही दखलच घ्यायला तयार नाही। म्हणजे ते काही बोलता का तुम्हाला? हा आज देतो, उद्या देतो असं करून 3 महिने झाले। का काही रेशन साठा वगैरे आलेला नाही असं काही? नाही, रेशन आहे सर्व आहे, पण त्याला वेळ नाही। वेळ नाही आणि प्लस म्हणजे नुकसान खूप होते रेशनची। ऑलरेडी पडलेलं आहे ना, पण त्याला पूर्ण नुकसान आहे। म्हणजे तो विषय असा आहे का, तो या गरजाला ऐकायचा नाही धान्य ठेवण्याचा, तो धान्य आपण कसं खाण्यासाठी वाटतो। हां, ती जागा बघितल्यावर म्हणजे तिथं वाटणारी नाही, धान्य ठेवायची जागाच नाही, अशी अवस्था आहे त्या घराची। आणि हा रेशन हवाला येतो 3-3 महिने काय राहतो, मग याच्यावर काय तरी आळाबंधन